भिवंडी महानगरपालिकेत महापौर पदाकरता काँग्रेसच्या हालचाली सुरू आहेत। गट नोंदणी केल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक अज्ञात स्थळी गेलेत। काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, सपा मिळून सत्ता स्थापन करू शकतात, पण कोणार्क विकास आघाडी आणि भिवंडी विकास आघाडी यांची भूमिका महत्त्वाची आणि निर्णायक मानली जाते। भाजपच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या 10 जागांना फटका आहे। 10 उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागलाय। निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे। राज्यातील महापौर पदाकरता आज आरक्षण सोडत आहे। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आज राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाकरता आरक्षण सोडत काढली जाणार आहे। सकाळी 11 वाजता ही सोडत निघेल। पुणे महानगरपालिकेच्या महापौर कोणत्या प्रवर्गाकरता आरक्षित होणार आहे हे देखील आज स्पष्ट होणार आहे, कारण पुण्यातही या महापौर पदासंदर्भात सोडत निघाल्यानंतर स्पष्टता मिळेल। तर तिथं नागपूरमधली देखील महापौर पदाकरता आज आरक्षण सोडत आहे। आरक्षण सोडतीकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। या ठिकाणी भाजपने 102 जागांवर विजय मिळवलाय। तर अमरावतीतही आरक्षण सोडतीनंतरच अमरावती महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण बसेल याचा फैसला होणार आहे। तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील 50% आरक्षण मर्यादेचा पेच हा कायम राहिलेला आहे। खरं तर या सगळ्या मुद्द्यावर काल सुनावणी होणार होती, पण ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यानं पेच मात्र कायम आहे। रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडलाय। नाडीज पंचायत समितीतून डॉक्टर पद्मजा कांबळे बिनविरोध निवडून आलेले आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यातून कांबळे यांचा बिनविरोध निवड आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।